शेतकरी मित्रांनो, या गोपाल पशुपालन तंत्रज्ञानाच्या व्हिडिओ सिरीज मध्ये दुसऱ्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, काल ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने आजचा व्हिडिओचा दुसरा विषय आहे, तो म्हणजे जनावरातली दूध वाढ आणि दुग्धसत्व कसं काम करतं दुग्धसत्व हे जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर महत्त्वाची जनावरांमध्ये दूध वाढ कशी होते हेही समजून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात बेसिक काही गोष्टी आहेत जनावरांच्या दूध वाढी मागच्या। त्यातली पहिली गोष्ट आहे जनावरांचं शारीरिक जी रचना आहे ती सुदृढ असणं गरजेचं आहे, कारण जनावर जर कमकुवत असेल तर त्याच्या शरीरात मिनरल्स कमी असू शकतात आणि अशा वेळी जनावरांचं दूध कमी असू शकतं। त्यामुळे पहिली गोष्ट जनावरांची तब्येत निरोगी असणं गरजेचं आहे। यासाठी साधारणतः दुग्धसत्व द्यायला सुरू केल्यापासून पहिल्या 3 दिवसांमध्ये शेतकरी मित्रांनो जनावरांची भूक वाढवण्याचं काम केलं जातं। जनावरांची भूक वाढली की ऑटोमॅटिक जनावरांच्या पचनाला काही घटक गरजेचे असतात, ते दुग्धसत्व त्याला देऊन त्याचं पचनही सुधारतं। त्यामुळे जनावरांच्या शरीराला घटक लागायला सुरुवात होते। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, साधारणतः ज्या वेळेस आपण दुग्धसत्व देतोय त्यावेळेस पहिल्या 3 दिवसांमध्ये जनावरांची भूक वाढेल, त्यानंतर पुढचे 7 दिवस जनावरांचे शारीरिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्याचं काम करेल, म्हणजे जनावराला जी लागणारी मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत ती पुरवण्याचं काम करेल, पचन व्यवस्था सुधारण्याचं काम करेल, तसेच पचन स्टेबल करण्याचं काम करेल। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर पाण्याचा इंटेक सुद्धा वाढवतो, पाणी पिण्याचा जे इंटेक असतो तोही वाढवतो। शेतकरी मित्रांनो, आता समजून घ्या, ज्या वेळेस दूध वाढवायचं आहे त्यावेळेस दूध वाढीसाठी 5 घटकांची गरज आहे। त्यामधला पहिला घटक आहे जनावरांचं साधारणतः हार्मोन बॅलन्स मध्ये असणं। त्यानंतर दुसरं, जनावरांचं व्यवस्थित पाणी पिणं, भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे, कारण दुधावर मध्ये 70 ते 75% पाण्याचं प्रमाण आहे। त्यानंतर योग्य प्रमाणात मिनरल्स आणि विटॅमिन्स असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जनावरांचं पचन व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि जनावराला आराम मिळणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टीवर डिपेंड असतं जनावरांचं दूध वाढणं। त्याचबरोबर अजून एक गोष्ट महत्त्वाची काम करते, ती म्हणजे जनावरांचं रक्ताभिसरण, रक्त शुद्ध साफ आणि रक्ताचा फ्लो जास्त असणं गरजेचं असतं। यावरती डिपेंड आहे आपलं दूध वाढीचा प्रोग्राम। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, आता दूध वाढ करायची म्हणजे काय करायचं साधारणतः समजेल। बेसिक गोष्ट आहे, लक्षात आली की तुमच्या दूध वाढीच्या आयडिया समजतील। पहिली गोष्ट, जनावरांच्या शरीरातले सगळे मिनरल्स भरून काढायचे। का तर जनावरांच्या दुधामध्ये सगळे मिनरल्स शरीरातले निघून येत असतात। त्यामुळे जनावरांच्या शरीरात जर जास्त प्रमाणात आपण मिनरल्स ठेवले तर ऑटोमॅटिक मिनरल्स आणि विटॅमिन्स त्यातली दुधामध्ये येतील आणि जनावरांचं दूध वाढेल। दुसरी गोष्ट, जनावरांचा खुराक चांगल्या क्वालिटीचा करायचा आहे, त्याचं पचन व्यवस्थित करायचं आहे। त्यासाठी काल सांगितले जंतनाशक करून घेणं गरजेचं आहे। त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी दुग्धसत्वामधले काही घटक आहेत जे रक्ताला शुद्ध करतात आणि रक्ताचा प्रवाह सुदृढ करतात, त्यामुळे तिथं तुमचा काही प्रश्न येणार नाही। त्याचबरोबर जनावरांच्या शरीरातली मिनरल्स वाढली आणि प्रमाण स्थिर झालं की त्याचबरोबर जनावरांचं जे हार्मोन बॅलन्स आहे ते सुद्धा व्यवस्थित राहील, म्हणजे जनावराला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण दुग्धसत्वाच्या माध्यमातून करतोय। साधारणतः शेतकरी मित्रांनो, दुग्धसत्व कसं काम करतं यावर आपण जाणून घेऊया। पहिली गोष्ट, दुग्धसत्व द्यायला सुरू केल्यापासून साधारणतः पहिल्या 3 दिवसामध्ये दुग्धसत्व जनावरांची भूक वाढवणार आहे। त्यानंतर 7 दिवसापर्यंत जनावरांची तब्येत सुधारण्याचं काम करेल, जनावरांच्या शरीरावर शाईन आणेल आणि जनावरांच्या दूध वाढीची प्रक्रिया सुरू करेल। शेतकरी मित्रांनो, 7 दिवसापासून ते 19 दिवसापर्यंत साधारणतः जनावरांच्या शरीरामध्ये दूध वाढीची प्रक्रिया सुरू होते, कारण जे जे घटक जनावरांच्या शरीरात पहिल्या 7 दिवसामध्ये गेले त्या घटकांना ऍक्टिव्ह करण्याचं काम हे दुग्धसत्व करतं। त्यामुळे तुम्हाला तिथं फायदा हा बघायला मिळेल की जनावरांचं दूध वाढायला सुरुवात झालेली दिसत। साधारणतः 19 दिवसापर्यंत दूध वाढतं, काही अपवादात्मक केसेसमध्ये 22 दिवस लागतात। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर 19 दिवसापासून ते 36 दिवसापर्यंत जनावरांच्या फॅट आणि एसएनएफ वरती काम करायला सुरुवात केलं जातं, कारण मिनरल जनावरांच्या शरीरात 19 दिवसापर्यंत स्थिर झाल्यानंतर त्यामध्ये जनावरांच्या फॅट आणि एसएनएफ वरती काम करायला सुरुवात केलं जातं, कारण जे फॅट सिंथेसिस करणारे घटक असतात जनावरांच्या शरीरामध्ये, बॅक्टेरियाज असतात, त्याच्यावरती काम करतं दुग्धसत्व। त्यामुळं साधारणतः फॅट वाढीसाठी 36 दिवसांपर्यंतचा कालावधी लागतो। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम आहे जो समजून घ्या, 3 जनावरांना 1 दुग्धसत्वाची बाटली पूर्णतः महिनाभर देणं गरजेचं आहे। कधीही मध्ये बाटली थांबवायची नाही, कारण दुग्धसत्वाचे रिझल्ट येणं कंटिन्यू प्रक्रिया चालू असते,
त्याच मध्ये जर तुम्ही बंद केलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला रिझल्ट दिसत नाहीत. त्यामुळं पूर्णतः 30 दिवस वापरणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर या 30 दिवसामध्ये तुमच्या जनावरांचा रेकॉर्ड तुम्ही व्यवस्थित ठेवा. मी सतत सांगतोय, त्याच्या मागे कारण आहे, जर समजा तुमच्या जनावराला कुठले घटक अजून अतिरिक्त गरजेचे असेल तर ते आपलं गोपाल पशुपालन तंत्रज्ञान देण्याचं काम करतं. त्यामुळे काळजी करण्याची कुठलीही गरज नसावी. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेस हे जनावरांच्या शरीरात जातं हे शोषण तंत्रज्ञानावर आधारित आहे, म्हणजेच ऍब्सॉर्प्शन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. त्यामुळे हे पाण्याच्या माध्यमातून रक्तामध्ये शोषलं जातं आणि हे रक्तामध्ये रक्त शुद्धीकरण करतं. त्याचबरोबर सगळे मिनरल्स रक्तामध्ये पाठवतं. रक्तामध्ये मिनरल्स डबल पॉवरने पाठवले असल्या कारणास्तव एक भाग जो मिनरल्स आहे तो जनावरांच्या शरीराला लागतो आणि दुसरा जो भाग आहे तो जनावरांच्या दूध वाढीसाठी जातो, ज्यामुळे जनावरांची शरीर तब्येत तुटत नाही, जनावरांची तब्येत कमी होत नाही. या गोष्टीसाठी शेतकरी मित्रांनो इथं फायदा होतो. त्याचबरोबर मिनरल्स व्यवस्थित झाल्यानंतर हार्मोन सुद्धा बॅलन्स होतात जनावरांची आणि त्याचबरोबर रक्ताचा प्रवाह चांगला वाहतो. पाण्याचा इंटेक वाढला की ऑटोमॅटिक दूध वाढीची प्रक्रिया चालू होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे 30 दिवस कंटिन्यू दुग्धसत्व आपल्या जनावराला देणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत साधारणतः दुग्धसत्व कसं काम करतं आणि दुग्धसत्वाचे फायदे काय आहेत. त्यामुळं व्हिडिओ सिरीज कंटिन्यू बघत राहा आणि त्याच्यामध्ये काय काय दिसतंय ते सगळं 7 दिवस जाणून घ्या. त्यानंतर आपल्याला पार्सल आपल्या गोठ्यावर पोहोचलं की दुग्धसत्व वापरण्याची प्रक्रिया चालू करायची. धन्यवाद.